श्री स्वामी समर्थ. जय गजानन. सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आषाढी एकादशी. आषाढी एकादशी हा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आहे. यंदा 2026 मध्ये आषाढी एकादशी 25 जुलै 2026 वार शनिवार रोजी आलेली आहे. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं देखील म्हणतात. आषाढी एकादशीला उपवासाचं खूप महत्त्व आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीला उपवास कसा करायचा, उपवासासंबंधी पूर्ण माहिती पाहणार आहोत. तसंच उपवास कधी सोडायचा, उपवास करताना कुठल्या चुका टाळायच्या, कुठल्या गोष्टी खायच्या नाहीत, या सगळ्या विषयी माहिती पाहणार आहोत. उपवासाच्या माहिती सोबतच आषाढी एकादशीला कुठल्या गोष्टी करायच्या नाही किंवा कुठल्या गोष्टी करायच्या या संबंधित माहिती पाहणार आहोत. आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभर आपल्याला कुठली उपासना करायची ती सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओवर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ स्किप न करता पहा. सगळ्यात पहिल्यांदा एकादशीची तुम्हाला छोटीशी माहिती सांगते. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी म्हणतात, हे तर मी मगाशी तुम्हाला सांगितलंच. या दिवसापासून भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात. म्हणजे देवशयनी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी म्हणजे जवळजवळ 4 महिने भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये जातात आणि कार्तिकी एकादशीलाच देव उठणे एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू हे योग निद्रेतनं जागे होतात. या दिवसापासूनच चातुर्मासाला देखील सुरुवात होते. या दिवसापासूनच बरेचसे लोक हे गोपद्म व्रत करतात. गोपद्म व्रत कसं करायचं याची माहिती मी लवकरच याचा एक व्हिडिओ बनवेल. गोपद्म व्रत हे कार्तिकी एकादशी पर्यंत करायचं असतं. आषाढी एकादशीला उपवास करायचा असतो. ही एकादशी जो कोणी करतो किंवा ह्या एकादशीचं व्रत जो कोणी करतो त्याला संपूर्ण वर्षभरात ज्या एकादशी असतात त्या केल्याचं पुण्य मिळतं. आता संपूर्ण वर्षभरात एका महिन्यामध्ये 2 एकादशी असतात. संपूर्ण वर्षभरात अशा 24 एकादशी असतात. तर ह्या 24 एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य तुम्हाला फक्त ही आषाढी एकादशी केल्याने मिळणार आहे. जर व्यवस्थित तुम्ही नियमांनी हे व्रत केलं तर त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल. एकादशीचा उपवास करताना आता आपण उपवासाविषयी बोलूया. एकादशीचा उपवास करताना काही जण हे फक्त दिवसभर काहीच खात नाही, फक्त पाणी पितात, दूध सुद्धा पित नाही. याला निर्जल उपवास म्हणतात. काही जण निर्जल करतात, काही जण फक्त फलाहार घेतात, दूध पितात. यावर काही जण साबुदाणा, खिचडी असे पदार्थ खाऊन देखील करतात. तर आता तुमच्या शरीरावर आहे, तुम्हाला जसा झेपेल तसा तुम्ही उपवास करायचा आहे. उपवास करताना तुम्हाला हा दिवसभर करायचा आहे आणि रात्री सुद्धा हा उपवास सोडायचा नाहीये. रात्री सुद्धा तुम्हाला उपवास करायचा आहे. रात्री तुम्हाला उपवासाचेच पदार्थ खायचे. त्यानंतर उपवास सोडताना तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 तारखेला रविवारी तुमच्या जेवायच्या वेळेत तुम्ही हा उपवास सोडू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवा की 25 तारखेला तुम्हाला दिवसभर आणि रात्री सुद्धा हा उपवास करायचा आहे. उपवास करताना तो तुम्ही नियमांनी करा, नाहीतर मग नियम पाळायचे नसेल तर तुम्ही उपवासच करू नका. नियम न पाळता उपवास केला तर त्याचा काहीही उपयोग होत नाही, त्याचा आपल्याला काहीही फायदा होत नाही. त्याच्यामुळे करताना तो व्यवस्थित नियम पाळूनच केला पाहिजे. एकादशीचा उपवास म्हणजे या दिवशी आपल्याला आपल्या मनावर आणि शरीरावर कंट्रोल ठेवायचा आहे. मनाला आणि शरीराला आपल्याला नियंत्रणात ठेवायचंय. मराठीत एक म्हण आहे बघा, एकादशी दुप्पट खाशी. म्हणजे आपण काय करतो, उपास आहे करत आपण सारखं काही ना काही खात बसतो. तर असं करायचं नाहीये. उपास हा नेहमी उपासासारखाच करायचा. तुम्ही जर एक दिवस उपवास केला ना व्यवस्थित तर त्याचा फायदा तुमच्या शरीरालाच होणार आहे आणि तुम्हाला ते जाणवणार आहे. उपवास करताना तुम्ही आता समजा बाहेर गावी वगैरे असाल किंवा घरी असाल तर बाहेरचं काहीही असं कोल्ड्रिंक्स वगैरे किंवा लस्सी वगैरे असं काहीही खाऊ नका. काय होतं, कुणीतरी म्हणतं हा लस्सी आहे ती उपवासाला चालते, काय होतं त्याला, विकत आणतं वगैरे, तर त्याचा अजिबात ते तसं करू नका. काय असतं ना, त्या गोष्टी टिकवण्यासाठी त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात आणि त्यामुळे आपला उपवास तुटू शकतो. त्यामुळं कोल्ड्रिंक्स, बाहेरचं काही उपवासाची बिस्किटं वगैरे असतात, आज हल्ली बाजारात खूप काही काही मिळतंय. त्यामुळे तसल्या गोष्टी तुम्ही उपवासाच्या दिवशी खाऊ नका. हा, घरातलं तुम्ही दही खाऊ शकता, ताक पिऊ शकता, पण बाहेरचं बाजारातलं कोल्ड्रिंक्स, लस्सी, वेगवेगळे पॅकेट मधले काही ज्युसेस वगैरे असतात ते तुम्ही खाऊ नका. त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात आणि त्यामुळे तुमचा उपवास तुटू शकतो. त्यामुळे असल्या गोष्टी न खाण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर काय खायचं नाही ते सांगितलं. यासोबतच तुम्ही खूप तिखट, खूप तेलकट असं देखील खाऊ नका. नाहीतर काय होईल, दिवसभर उपवास आहे, तिखट तेलकट खाल्ल्यामुळे परत पित्ताचा त्रास होऊ शकतो. तसेच जास्त तिखट आणि तेलकट खाल्ल्यामुळे स्वभाव पण असा रागीट आणि तापट बनतो. त्यामुळे काय होतं, आपलं अध्यात्मामध्ये लक्ष लागत नाही आणि आपलं मन शांत राहत नाही.
मग आता खायचं काय, तुम्ही या दिवशी दूध पिऊ शकता, पाणी पण पिऊ शकता, पाण्याला पण काही प्रॉब्लेम नाही. नाही तर काही काहींना वाटेल की निर्जल उपवास केला मग पाणी प्यायचं का नाही वगैरे, तर पाणी पिऊ शकता, दूध पिऊ शकता, फळं खाऊ शकता, तुम्ही ड्रायफ्रूट देखील खाऊ शकता, काजू, बदाम, खजूर असं देखील खाऊ शकता, राजगिरा खाऊ शकता, राजगिऱ्याचा लाडू, राजगिऱ्याचा शिरा. जर तुमच्या इथे साबुदाणा किंवा भगर चालत असेल तर तुम्ही त्याचे देखील पदार्थ खाऊ शकता एकादशीच्या दिवशी. काही जण या दिवशी मिठाचं खात नाही, फक्त गोड खाऊन उपवास करतात. मग राजगिऱ्याचा शिरा, रताळी वगैरे असं तुम्ही या दिवशी खाऊ शकता. उपवास सोडताना मी तुम्हाला सांगितलं, उपवास धरताना तुम्हाला शनिवारी पहाटेपासून ते रात्रभर तुम्हाला उपवास करायचा, दिवसभर रात्रभर उपवास करायचा. आणि रविवारी तुम्हाला तुमच्या जेवायच्या वेळेला आधी देवाला नैवेद्य दाखवायचा, घरात जो स्वयंपाक बनवताल तो देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे. गर्भवती महिला असतील किंवा ज्यांना डॉक्टरांची काही औषधं चालू असतील, बीपी, शुगर वगैरे, तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने मग उपवास करा. उपवासाचा खूप हट्ट करू नका किंवा डॉक्टरांनी नाही सांगितले मग केलाच पाहिजे. तुम्ही तुमची तब्येत सांभाळून वगैरे एखादं वर्ष गेलं तर जाऊ द्या, पण नियम मात्र बाकीचे सगळे पाळा. आता नियमांमध्ये जर तुम्हाला उपवास करायला नाही जमलं तरी तुम्ही या दिवशी कांदा, लसूण खाऊ नका. तसेच मांसाहार वगैरे या दिवशी टाळा. या दिवशी या गोष्टी तुम्ही खाऊ नका. कांदा, लसूण आणि नॉनव्हेज तुम्हाला या दिवशी खायचं नाहीये. आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर मूर्ती उभा राहते, ती म्हणजे भगवान विठ्ठलांची आणि रुक्मिणी मातेची. त्यामुळे या दिवशी आपल्याला जेवढी जास्त सेवा, जेवढी जास्त भक्ती करता येईल ती विठ्ठल भगवानांची आणि रुक्मिणी मातेची करायची. यासोबतच एकादशी म्हणलं की ती श्री विष्णूंना देखील समर्पित असते आणि या दिवसापासूनच श्री विष्णू हे योग निद्रेत जात असल्यामुळे तुम्हाला या दिवशी श्री विष्णूंची देखील उपासना करायची. तुम्ही या दिवशी विष्णू सहस्त्रनाम वगैरे वाचू शकता. आणि श्री विठ्ठल हे श्री विष्णूंचंच एक रूप आहे, त्यामुळे ह्या दोन्हींची देखील या दिवशी तुम्ही उपासना केलेली खूप चांगली असते. आता एकादशीच्या दिवशी कुठल्या चुका करायच्या नाहीयेत, कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत त्याविषयी माहिती पाहूयात. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे भगवान विष्णूंना आणि श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला सगळ्यात प्रिय आहे ती म्हणजे तुळशी माता. आपण तुळशीची पानं किंवा मंजुळा आपण भगवान विष्णूंना आणि विठ्ठल भगवान आणि रुक्मिणी मातेला वाहत असतो. या दिवशी एक काळजी घ्यायची की या दिवशी तुम्हाला तुळशीची पानं तोडायची नाहीयेत, तुम्हाला वाहायची आहेत. मग तुम्ही आदल्या दिवशी दुपारपर्यंत ही पानं तोडून ठेवा. संध्याकाळी देखील कधी तुळशीची पानं तोडायची नसतात. तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवा, दुपारपर्यंत तोडून ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही ती वाहू शकता. तुळशीची पानं तोडताना तुम्ही आधी तुळशी मातेला नमस्कार करा आणि मग अलगद तिची पानं तुम्ही तोडू शकता. एकादशीच्या दिवशी काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू नका. काही पूजा असतात किंवा काही व्रत असतात ज्यामध्ये काळा रंग चालत नाही, त्यामुळे या दिवशी एकादशीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी, काळ्या रंगाचा शर्ट असं काही घालू नका. त्यानंतर एकादशीच्या दिवशी नख कापू नका, केस कापू नका. एकादशीच्या दिवशी भात खात नाही. भात या दिवशी निदान भात शिजवू नका घरात. एवढ्या एक दिवस तरी तुम्ही घरात भात शिजवू नका. जर घरात लहान बाळ असेल किंवा आजारी माणूस असेल त्याला तुम्ही भाताशिवाय दुसरा ऑप्शन द्यायचा प्रयत्न करा, पण नसलच जर चालेल तर मग अशा कंडिशन मध्ये द्या, पण शक्यतो भात न करण्याचा प्रयत्न करा. एकादशीचा दिवस आहे, या दिवशी खोटं बोलू नका, कोणाला त्रास होईल, कोणाची फसवणूक होईल असं वागू नका. आणि याच दिवशी काय रोजच असं वागायचंय, आपल्यामुळं कोणाला त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यायची. खोटं बोलू नका, मोठमोठ्याने कोणावर ओरडू नका, कोणाची निंदा करू नका, कोणाची चुगली वगैरे करू नका. नाहीतर एका साईडला आपण एकादशीचं व्रत करतोय, पारायण करतोय आणि दुसऱ्या साईडला ह्या सगळ्या गोष्टी करतोय, त्याचा काहीही उपयोग नाही, त्याचं आपल्याला फळ देखील मिळत नाही आणि त्याचे उलट आपल्याला तोटेच सहन करावं लागतात. असं काही नाही की मग एकीकडं आपण कसंही वागलं तरी चालतंय का तर आपण देवाचं करतोय, तर तसं काही नाही. देवाला माहित असतं आपण कसं वागतोय, आपण कुठल्या गोष्टीतनं जातोय. त्यामुळं असं करू नका की हा मग मी कसंही वागलं तरी चालेल का तर मी देवाचं करतोय, असा गैरसमज पहिले मनातनं काढून टाका. कोणाविषयी मनात विचार करताना हा चांगलाच विचार करा. भलेही त्या माणसाने आपल्याला त्रास दिला असेल किंवा तो माणूस आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल, त्याला त्याच्या पद्धतीने जाऊ द्या, त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या. तुम्ही मात्र सगळ्यांचा चांगलाच विचार करण्याचा प्रयत्न करा. आता मला अजून एक महत्वाचा प्रश्न, मला उपवास करायला शक्य नाही, काही कारण असतील, काही तब्येत वगैरे बरी नसेल, मग मी पूजा वगैरे करू शकते का? तर हो, तुम्ही पूजा करू शकता. उपवास नाही केला तरी चालेल, पण जे मी तुम्हाला आता नियम सांगितले 4-5 ते पाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा.
उपास नाही केला तरी तुम्ही पूजा वगैरे करू शकता. मोठ्या भक्तीने श्रद्धेने निष्ठेने तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशी विषयी माहिती सांगितली. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गणगण गणात बोलते. जय गजानन.